तर दुसरीकडे तू तिथे मी ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे। शुभ्राला आपल्या वडिलांना भेटण्याची इच्छा आहे, तर पुन्हा एकदा दादा होळकरने सत्यजितसाठी रचले नवं षडयंत्र। कुठलाही माणूस कधीही पूर्ण वाईट किंवा पूर्ण चांगला असं नसतं। आता मला सांग, तुझी आई वाईट आहे का चांगली? खूप चांगली आहे। पण कधी कधी तुला असं वाटतं की नाही की तुझी आई खूप वाईट आहे म्हणून? वाटतं की नाही? ते ती ओरडते तेव्हा। अगं तसंच आहे, तुझे बाबा तुझ्या आईला कधीतरी ओरडले असतील, म्हणून आजोबांना तुझे बाबा वाईट वाटतात। आपल्या वडिलांना भेटण्याची इच्छा शुभ्रा काकाजवळ व्यक्त करते। अगं मोठ्या माणसांच्या काका सुद्धा सत्यजित मुधोळकर बद्दल शुभ्राच्या मनात असलेला गैरसमज दूर करतो। नाही रे म्हणा, तुझ्या बाबांवर आणि आईवर आलेली वेळ वाईट होती। म्हणजे काय? म्हणजे काय हे कळायला आमच्या शुभ्राला थोडं मोठं व्हायला लागेल, माझ्या असं टाकाच्या खांद्यापर्यंत। तुम्ही सगळं असंच म्हणता, पण मी आता मोठी झालीये। हो, तू मोठी आहेस, पण अजून बरीचशी लहान आहेस की नाही? पण म्हणजे माझे बाबा मला कधीच भेटणार नाही। तुला भेटायचंय बाबांना? नको नको, आजोबा चिडतील। आमच्या शाळेतल्या मुलांचं असं काहीच नाही। जाऊ दे ना, तू कशाला विचार करतेस त्या गोष्टींचा? मी तुला मस्तपैकी चॉकलेट घेऊन येतो। मला काहीच नको चॉकलेट बिकलेट। मला बाहेर काढा, मला प्लीज इथून बाहेर काढा। मला माहितीये तर दुसरीकडे सत्यजित मुधोळकरला अडकवण्यासाठी दादा होळकरने रचलाय नवा डाव। तुमची ऋणी बनून राहीन, पण प्लीज मला इथून बाहेर काढा। भाऊ तर पाया पडते मी तुमच्या। काय काय हे बघा, तुम्ही माफ करा मला, मी नाही तुमची मदत करू शकत, मला माफ करा। आय एम व्हेरी सॉरी। मिसेस बोला 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 मिसेस बोला। आम्ही पाहिला तुमचा लव सीन, मी डोळ्यांनी बघितला तुमचा लव सीन। मला वाचवा, मला इथून बाहेर काढा, त्या नरकातून मला बाहेर काढा। पहिलीला सुद्धा तुम्हीच बाहेर काढलं, मला पण काढा। असंच ना, है ना? असंच ना, असंच ना? पण तुम्हीच मला सांगितलं होतं ना, तुम्हीच मला आज्ञा केली होती की तो इथून बाहेर निघाला की त्याला गाठून हे सगळं सांगायचं। इफेक्ट मुधोळकर कोचिंग क्लासेसचा इफेक्ट तुरु 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 बोलायला लागलात मिसेस तुम्ही। 1.5 मिनिटापूर्वी तुम्हाला 1.5 शब्द बोलता येतात, तुम्ही आता 1.5 वाक्य बोललात मिसेस। तुरु 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 बोलायला लागलात तुम्ही। तुम्हीच सांगितलं होतं। हो, आम्हीच सांगितलं होतं। आम्ही स्वतः तुम्हाला त्या मुधोळकरच्या अंगावर सोडला होता, कारण तो आमच्या। तेव्हा आता दादा होळकरची खेळी यशस्वी होणार का? शुभ्रा सत्यजितला भेटणार का? या साऱ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतर शुभ्राचा चेहरा बघवत नव्हता मला। हे बघ मनू, लहान मुलं जर पडली खेळताना तर मग आपण आपलं मन घट्ट करतोच ना। तेव्हा तो नालायक माणूस जेव्हा तुझी छळवणूक करत होता, तुला छळत होता, त्यावेळेस माझ्या काळजाला सुद्धा घर पडत होतीस। तरी सुद्धा मी माझं मन घट्ट करून माझ्या मनावर दगड ठेवलंच ना, सहन केलं सगळं। पण ते काहीही असलं तरी त्यांचं शुभ्रावर जीवापाड प्रेम होतं, आणि ब्युरो तिच्यामुळे रिपोर्ट, झी मीडिया, त्याचा मुंबई। विचार करायची मला गरज वाटत नाही। पण मला वाटते झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।